हार्दिक स्वागत. ही कथा भगवंतावर परमभक्ती करणाऱ्या एका जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग वाचून आणि गाऊन सर्व देव यांनी तुकाराम महाराजांचे म्हणू लागले. ही बातमी सारे मानव समजली. त्यांनी तुकाराम महाराजांना बोलावून ते अभंग इंद्रायणी नदीच्या डोहात पुरवण्याचा आदेश दिला. तुकाराम महाराजांनी अभंग इंद्रायणी नदीत पुरवले. पण ते तिथे सुख करीत 14 दिवस अन्न पाण्याशिवाय पांडुरंगाचा धावा करीत बसून राहिले. त्यांची पत्नी मुले व त्यांचे परमभक्त संतू देवी त्यांना घरी नेण्यासाठी आले. त्यांची पत्नी त्यांना म्हणाली, चला की घर ना. अहो 14 दिवस झाला अन्न पाण्याशिवाय तुम्ही इथंच बसून राहिला. आता थोडं बघा आणि चल बघा पण हे पण तुमचं पहिल्यांदाच राहिलं की आता असं काय करता बघा तुम्ही. चला की घर ना. आवडे अभंग हेच माझं जीवन आहे. अन्न पाणी घर संसार हे त्याच्यासमोर काहीच नाही. माझा अभंगाशिवाय माझं जीवन व्यर्थ आहे. व्यर्थ आहे आवडे, माझं जीवन व्यर्थ आहे. आणि का तुमचं पाय दुरून बाबा दादा सगळ्यांना घडला बाबा. आम्हाला शिलाई बुक लागले बाबा. आता तुम्ही नाही आलात ना आम्ही बी जेवायचं नाही बाबा. बाबा चला ना घ्या बाबा. अहो तू कोबरा या. अहो तुम्हाला हात जोडतो विनंती करतो. चला की घरला. अहो पाठवलं तुमच्या पाठीशी आहे तो. चला की घरला. अरे संतू, माझी मान रुक्मिणी माता आणि पिता तेच माझ्यासाठी धावून येते. घरी पण तुम्ही घरला आलं दिवस हलायचं पण नाही बघा तुम्हाला. काय चमत्कार. तुकाराम महाराजांना दर्शन दिले. इकडे इंद्रायणी नदीच्या डोहातून साक्षात इंद्रायणी देवी तुकाराम महाराजांनी दिलेल्या गाथा घेऊन हा चमत्कार जेवढा भगवंताचा होता तेवढाच महाराजांचा होता. आपणही नवीन भावे